आज आपण बटाट्याच्या आणि शाबूच्या पापड्या करू. तर मी बटाटे उकडून घेतलेत, आता आपण सोलून घेऊ. तर मी अशा प्रकारे सगळे बटाटे सोलून घेतले. आता आपण याला किसून घेऊ. तर मी इथं एक मोठं घमेलं घेतलंय, त्यात चाळणा ठेवलाय असा पालथा. तर आपण त्या चाळण्यावर अशा प्रकारे एक एक बटाटा करून किसून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे बारीक कीस झाला पाहिजे आपला. तर सगळे बटाटे आपण ह्या चाळण्यावर किसून घेऊ. तर मी सगळे बटाटे किसून घेऊन त्यात शाबू घातलाय बारीक करून. तर शाबू मी भाजून घेतलाय आणि मिक्सरवर बारीक केलाय आणि हिरवी मिरची घातली बारीक करून. आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊ सगळं. आता आपण चवीनुसार मीठ घालू त्याच्यावरून, मग सगळं मिक्स करून घेऊ. तर मी सगळं मिक्स करून घेतलंय. आता आपण 1 तासभर याला भिजून देऊ. तर मी 1 तास हे भिजून दिलंय. तर हे बघा, एवढ्या आकाराचा त्याचा गोळा बनवून घेतलाय हातावर चोळून. तर मी इथे पापड्या बनायचं मशीन घेतलेलं आहे, त्याच्यावर प्लॅस्टिक ठेवलंय तेल लावून. तर आपण हा मध्यभागी गोळा ठेवून वरून प्लॅस्टिक ठेवून दाबू. अशा प्रकारे ही पापडी तयार झालेली आहे एवढ्या साईजची. तर आता आपण स्वच्छ कापडावर टाकूत. तरी बघा, अशा प्रकारे मी सगळ्या पापड्या करून घेतलेल्या आहेत. आपण यांना दिवसभर वाळून देऊ. तरी बघा, दिवसभर पापड्या वाळलेल्या आहेत. तर अशा प्रकारे कडक झालेल्या आहेत. तर हे बघा, आपल्या साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या पापड्या अशा कडक वाळलेल्या आहेत. तर इकडे मी तेल तापून, आता आपण तेलामध्ये पापडी सोडून तळून घेऊ. तर हे बघा, अशा प्रकारे आपली पापडी तळलेली आहे. तर आपण साईडला काढून घेऊ. एका ताटामध्ये टाकून सगळ्या पापड्या तळून घेऊ. तर हे बघा, अशा प्रकारे मी सगळ्या पापड्या तळून घेतल्या. तर हे बघा, खडम अशा वाळलेल्या आहेत आपल्या पापड्या, छान अशा तळलेल्या आहे. तर आपली बटाट्याची साबुदाण्याच्या पापड्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.